बघा ही काकरी घेतली आहे मी. काकरीचे तवसोळे रेसिपी आज दाखवणार आहे. त्यासाठी काकरी घेतली आहे आणि इथे घेतलं एक मोठा कप घावण्याचं पीठ. घावण्याचं पीठ नसेल तर 1 कप तांदूळ भिजत घालायचे 3 ते 4 तास व ते मिक्सरला लावायचे. जसं घावणे काढतो तसे आपण गावठी तांदळाचे व ते मिक्सरला लावून घ्यायचं पाणी घालून. आता आपण काय करूया, पहिलं ही काकरी आहे ही सोलून म्हणजे कट करून हे बघा असे तुकडे करून घेतले काकरीचे बारीक. काकरीची सालं काढून घेतली आणि बारीक तुकडे करून घेतले. साधारण 3 लहान काकऱ्या घेतल्या तिथे. आता हे आपण मिक्सरला लावून घेऊयात जरासं पाणी घालून, कारण ऑलरेडी त्याला पाणी सुटतं. फक्त मोठा तुकडा राहू नये म्हणून पाणी घालून मिक्सरला लावून घेऊयात. हे बघू शकता मी मिक्सरला आता लावून घेतली आहे काकरी. आता ती ह्याच्यात घालायची. आता आपण ह्यात घालणार आहोत जरासं मीठ, हळद आणि जिरं. कलरसाठी चिमूटभर हळद घालायची आपल्याला आणि जरासं जिरं घालायचं आहे. जरासं जिरं, जरा म्हणजे पाव चमचा. ही चिमूटभर हळद कलरसाठी आणि चवीनुसार मीठ घालते. हे बघू शकता जास्त जाड पण नाही पातळ पण नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी. आणि इथे मी तव्याला भिऱ्याला, आमचं गावाकडचं भिऱ्या याच्यावर घावणे वगैरे अतिशय छान येतात. तर हे भिऱ्याला तेल लावून ठेवलं आहे गरम करत. आणि आता आपण आपले तवसोळे काढून घेऊयात. इथे बघू शकता असं प्रत्येक वेळी ढवळून घ्यायचं घेताना पीठ आणि असं गॅसची फ्लेम आता मीडियम करून ठेवायची. गॅसची फ्लेम मीडियम करून ठेवायची. जरा वर मी झाकण ठेवते वरून सुकू दे म्हणून 1 मिनिट. अप्रतिम झाला आहे आपलं, बघू शकता तुम्ही. हे बघा आता मी असा काढू द्यायचा एका बाजूनेच परतवायचा. हे बघा किती मस्त जाळी आणि सुंदर कलर आला आहे. आता ह्या पद्धतीने बाकीचे आणि सुंदर असा वास आला आहे काकरीचा आणि त्याच्यात जिरं घातलंय, हळद घातलंय. अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता लुसलुशीत झालेत. आता बाकीचे पण काढून घेते. घावणे काकडीचे तवसोळे बोलतात याला. आपले तवसोळे रेडी आहेत. हे तुम्ही नारळाच्या दुधासोबत किंवा चटणीसोबत कशासोबत पण खाऊ शकता. हे बघा, किंवा चहा सोबत पण खातात.